थांब हा संदेश तुझ्या डोळ्यासमोर आज ओघाच आलेला नाही. जर तू आयुष्यातील संघर्षाने थकला असशील, तुला वाटत असेल की विजय तुझ्यापासून खूप दूर आहे, तर थांब आणि एकाग्रतेने हे शब्द ऐक. बडे बाबा मच्छिंद्रनाथ म्हणतात, माणसाचा विजय त्याच्या परिस्थितीवरती नाही तर त्याच्या अंतर्मनातील गुणावरती अवलंबून असतो. आज मी तुला नाथांनी सांगितलेले अशा 5 महान गुणाबद्दल सांगणार आहे. जर यापैकी एक गुण तुझ्यात असेल तर लिहून ठेव, तुझा विजय निश्चित आहे. पहिला गुण, अथांग संयम. कठीण काळातही मनाचा समतोल न गमावणे हा सर्वात मोठा गुण आहे. जेव्हा सगळे मार्ग बंद वाटतात तेव्हा शांत राहून योग्य वेळेची वाट पाहणे हा खरा संयम. जर तुझ्यामध्ये किंवा तुझ्याकडे हा संयम असेल तर जगातील कोणतीही ताकद तुला हरू शकणार नाही. दुसरा गुण, निस्वार्थ आणि प्रामाणिक प्रयत्न. फळाची अपेक्षा न करता स्वतःचे कर्म पूर्ण प्रामाणिकपणे करत राहणे. लोकांनी कौतुक केले तरी आणि थट्टा केली तरी आपल्या मार्गावर न भटकणे. नाथ बाबा म्हणतात, प्रामाणिक कष्टाचे फळ मी स्वतः तुझ्यापर्यंत पोहोचवत आहे. तिसरा गुण, मनात कडू आठवणी आणि राग न ठेवणे. ज्या लोकांनी तुला दुखवले, तुझा विश्वासघात केला, त्यांना माफ करून पुढे जाणे. कारण मनात राग ठेवणारा माणूस स्वतःचा पराभव करतो. जर तू भूतकाळातील ओझे फेकून पुढे चालत असशील तर तुझा विजय अटळ आहे. चौथा गुण, स्वतःच्या मूल्यावरती आणि देहावरती अडळ विश्वास. परिस्थिती कितीही विपरीत असो, स्वतःच्या सत्याच्या मार्गावरून एक पाऊलही मागे न हटणे. भीतीला बाजूला सारून श्रद्धेचा हात घट्ट धरून ठेवणे. जिथे अडळ विश्वास असतो तेथे नवनाथांची अदृश्य शक्ती ती मदतीला धावून येते. आणि 5वा अत्यंत महत्वाचा गुण आहे, संकटातही दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती. स्वतः दुःखात असतानाही दुसऱ्याचे अश्रू पुसून टाकण्याची ताकद हा गुण ज्यांच्यात आहे त्यांच्या पाठीशी नाथबाबा सावलीसारखे उभे असतात. आता शांतपणे स्वतःच्या अंतर्मनामध्ये झाकून बघ, या 5 गुणांपैकी कोणता एक गुण आज तुझ्या आयुष्यात जिवंत आहे. तर यातला एकही गुण तुझ्याकडे असेल तर मनातील सर्व चिंता फेकून दे. तुझा वाईट काळ संपला आहे आणि तुझ्या विजयाची सुरुवात झाली आहे. जर तुला या गुणावरती आणि नाथ बाबांवर विश्वास असेल पूर्णपणे, तर कमेंटमध्ये आताच लिही, माझा विजय निश्चित आहे नाथ बाबा. आणि हा सकारात्मक ऊर्जा त्या प्रत्येक भक्तापर्यंत पोचवा ज्याला याचे ध्येयाची गरज आहे. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन.